नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र या विषयातील काही प्रश्न उत्तरे. हा भाग 6वा आहे. चला तर मग सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनही केवळ प्रश्नाचा अर्थ न समजल्यामुळे विद्यार्थी त्याचे उत्तर लिहू शकत नसेल तर तो प्रश्न त्याच्या कोणत्या ज्ञानाची चाचणी घेतो? या प्रश्नाचं उत्तर आहे भाषा ज्ञानाची चाचणी घेते. पुढचा प्रश्न. मराठी भाषिक विद्यार्थ्यासाठी इंग्रजीतून प्रश्नपत्रिका काढली व अर्थ न समजल्यामुळे विद्यार्थी उत्तर लिहू शकत नाही तर त्या कसोटीचे डॅश कमी झाले असे म्हणता येईल. तर त्या कसोटीचे सप्रमाणता कमी झाली असे म्हणता येईल. पुढचा प्रश्न. चाचणीत सर्व गुण असले तरी जर ती शिक्षक व विद्यार्थ्यांना सप्रमाण वाटत नसेल तर त्या चाचणीची डॅश कमी आहे असे म्हणता येईल. तर त्या चाचणीची दर्शनी सप्रमाणता कमी आहे असे म्हणता येईल. उत्तर आहे दर्शनी सप्रमाणता. पुढचा प्रश्न. समान प्रकारचे निर्णय दीर्घकाळ देण्याच्या चाचणीच्या वैशिष्ट्याला काय म्हणतात? तर याला विश्वसनीयता असे म्हणतात. उत्तर आहे विश्वसनीयता. पुढचा प्रश्न. कसोटी केव्हा आहे? कसोटी केव्हाही कोणीही कोठेही वापरली तरी कसोटीच्या गुणांकात फरक पडत नाही अशी कसोटी डॅश समजावे. तर कसोटी केव्हाही कोठेही कोणीही वापरली तरी कसोटीच्या गुणांकात फरक पडत नाही अशा कसोटीला आपण विश्वसनीय समजतो. उत्तर आहे विश्वसनीय. पुढचा प्रश्न. डॅश विषयाच्या बाबतीत कसोटीमध्ये व्यक्तिनिष्ठता येऊन तिची विश्वसनीयता कमी होण्याची शक्यता अधिक असते. कोणत्या विषयाची? तर भाषा. उत्तर काय आहे? भाषा विषयाच्या बाबतीत कसोटीमध्ये व्यक्तिनिष्ठता येऊन तिची विश्वसनीयता कमी होण्याची शक्यता अधिक असते. पुढचा प्रश्न. डॅश प्रकारचे प्रश्न हे जास्त विश्वसनीय असतात? तर आपणास सर्वांनाच माहिती आहे वस्तुनिष्ठ प्रश्न हे जास्त विश्वसनीय असतात. उत्तर आहे वस्तुनिष्ठ. पुढचा प्रश्न. प्रश्नपत्रिकेत सर्व काठिण्य पातळींच्या प्रश्नांचा समावेश केलेला असतो. का केलेला असतो? तर उत्तर आहे हुशार व कच्च्या मुलातील फरक कळावा म्हणून प्रश्नपत्रिकेत सर्व काठिण्य पातळीच्या प्रश्नांचा समावेश केलेला असतो. उत्तर आहे हुशार व कच्च्या मुलातील फरक कळावा म्हणून. पुढचा प्रश्न. रचनेला सुलभ, देण्याला सुलभ आणि अर्थनिर्वाचनालाही सुलभ अशा स्वरूपाच्या चाचणीची उपयुक्तता डॅश प्रतीची असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उच्च प्रतीची असते. रचनेलाही सुलभ आहे, देण्यालाही सुलभ आहे आणि अर्थनिर्वाचनालाही सुलभ आहे अशा स्वरूपाच्या चाचणीची उपयोगिता ही उच्च प्रतीची असते. पुढचा प्रश्न. कसोटी प्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा मार्ग म्हणजे? विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि परीक्षक यांना दिलेल्या सूचना थोडक्यात व
निसंदिग्ध असणे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रमाणकानुसार कसोटीतील यश उत्कृष्ट आहे असे केव्हा म्हटले जाते? उत्तर आहे जेव्हा ते सापेक्ष यश असते. पुढचा प्रश्न आहे अप्रत्यक्ष परीक्षणामुळे. विचारले काय? अप्रत्यक्ष परीक्षण. तर अप्रत्यक्ष परीक्षणामुळे विद्यार्थ्याचे एक विश्वसनीय निदान व मापन होईलच याची खात्री नसते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, स्मरणशक्तीच्या मापनासाठी डॅश या उद्दिष्टावर आधारित प्रश्न विचारले जातात. स्मरणशक्तीच्या मापनासाठी विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञान. स्मरणशक्तीच्या मापनासाठी ज्ञान या उद्दिष्टावर आधारित प्रश्न विचारले जातात. उत्तर आहे ज्ञान. पुढचा प्रश्न बघूया. डॅश प्रकारचे प्रश्न निकृष्ट समजले जातात. कुठल्या प्रकारचे? तर अति सोपे अगर अति कठीण. अति सोपे किंवा अगर अति कठीण प्रकारचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांना निकृष्ट समजले जातात. पुढचा प्रश्न, खंडित पद्धतीच्या कसोटीत डॅश हा प्रश्न प्रकार येत नाही. खंडित पद्धती विचारले, तर खंडित पद्धतीच्या कसोटीत लघुत्तरी प्रश्न हा प्रश्न प्रकार येत नाही. पुढचा प्रश्न बघूया. परीक्षेसाठी आवश्यकतेपेक्षा कमी वेळ दिल्यास त्याच्या डॅश परीक्षा पाहिली जाते. तर परीक्षेसाठी आवश्यकतेपेक्षा कमी वेळ दिल्यास त्याच्या वेगाची परीक्षा पाहिली जाते. कमी वेळ दिल्यास त्याच्या वेगाची परीक्षा पाहिली जाते. उत्तर आहे वेग. पुढचा प्रश्न, जेव्हा एखाद्या कसोटीतील प्रत्येक प्रश्न एकाच वेळी अनेक क्षमतांचे मापन करणारा असेल तेव्हा अशा कसोटीला काय म्हणतात? तर अशा कसोटीला एकात्मिक कसोटी असे म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रावीण्य कसोटी. प्रावीण्य कसोटी ही विशिष्ट क्षेत्रातील अभिप्रेत असलेल्या संबंधित प्रावीण्यावर आधारित असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतल्या जाणाऱ्या कसोटीस काय म्हणतात? अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतल्या जाणाऱ्या कसोटीत समावेशक संपादन कसोटी असे म्हणतात. समावेशक संपादन कसोटी असे म्हणतात. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या उणीवांचा व सामर्थ्याचा शोध घेणाऱ्या कसोट्यांना कोणती कसोटी म्हणतात? उणीवांचा व सामर्थ्याचा विचारले, त्यामुळे नैदानिक हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. संस्कारक्षम संपादन कसोटी. तर अभ्यासक्रम चालू असताना अधूनमधून घेतली जाते. संस्कारक्षम संपादन कसोटी ही अभ्यासक्रम चालू असताना अधूनमधून घेतली जाते. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संख्याशास्त्रात गणित सरासरीला काय म्हणतात? तर संख्याशास्त्रात गणित सरासरीला
मध्यमान असे म्हणतात. संख्याशास्त्रात गणिती सरासरीला मध्यमान असे म्हणतात. पुढचा प्रश्न, मध्यमान, मध्यांक किंवा शिखर या परिमाणाद्वारे विद्यार्थी समूहाच्या डॅशचे मापन केले जाते. कशाचे? तर केंद्रीय प्रवृत्तीचे. केंद्रीय प्रवृत्तीचे मापन केले जाते. पुढचा प्रश्न, विचलनशीलत्वाचे मापन प्रामुख्याने या परिमाणात याच्या सहाय्याने केले जाते. परिमाणाच्या सहाय्याने, कोणत्या परिमाणाच्या सहाय्याने केले जाते? तर प्रमाणित विचलन. विचलनशीलत्वाचे मापन प्रामुख्याने प्रमाणित विचलन या परिमाणाच्या सहाय्याने केले जाते. पुढचा प्रश्न, नैदानिक कसोट्या बाबतीत उपयुक्त असत नाही. कशाच्या बाबतीत उपयुक्त असत नाही? भरती नियुक्ती. नैदानिक कसोट्या भरती नियुक्ती या बाबतीत उपयुक्त असत नाही. पुढचा प्रश्न, मध्यमान दर्शवते. तर मध्यमान काय दर्शवते? तर मध्यमान गटाची केंद्रीय प्रवृत्ती दर्शवते. गटाची केंद्रीय प्रवृत्ती म्हणजेच मध्यमान किंवा मध्यमान गटाची प्रवृत्ती दर्शवते. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, प्राप्तांकाची चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास बरोबर मध्यभागी येणारा प्राप्तांक म्हणजे? तर बरोबर मध्यभागी येणारा प्राप्तांक म्हणजे मध्यांक. उत्तर आहे मध्यांक. पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही प्राप्तांकाच्या मालिकेतील जास्तीत जास्त वेळा आलेला प्राप्तांक म्हणजे? त्याला आपण बहुलक असे म्हणतो. जास्तीत जास्त वेळा आलेला प्राप्तांक म्हणजे बहुलक होय. पुढचा प्रश्न, मध्यमानाभोवती असलेल्या प्राप्तांकाची व्यापकता यामुळे कळते. तर मध्यमानाभोवती असलेल्या पुढचा प्रश्न, परीक्षार्थ्यांच्या संबंधातील थकवा, आजारपण, दैव व प्रेरणा यांचा जेव्हा प्राप्तांकावर परिणाम होतो तेव्हा गुणांमध्ये पडणाऱ्या त्रुटीला काय म्हणतात? तर त्याला आपण प्रचरण त्रुटी असे म्हणतो. त्याला आपण प्रचरण त्रुटी असे म्हणतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.